दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या नवरात्रोत्सवास आजपासून मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. पहिल्या माळेला श्री ज्योतिबाची नागवल्ली पानातील महापूजा बांधून धुपारती सोहळ्याने डोंगरावरील सर्व मंदिरात घट बसविण्यात आले. आज पहाटे घंटानाद करून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाल्या. आज घटस्थापनेनिमित्त नागवल्ली पानातील अलंकारिक बैठी महापूजा बांधण्यात आली होती. सकाळी 9 वाजता घटस्थापनेसाठी श्रींचे पुजारी, उंट, घोडे, देवसेवक यांच्या लवाजम्यासह धुपारती सोहळ्याला सुरुवात झाली. धुपारती सोहळा मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घालून महिलांनी धुपारतीचे स्वागत करून औक्षण केले. या धुपारती सोहळ्यावेळी ज्योतिबा देवाचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम यांच्यासह गावकर, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या धुपारती सोहळ्याने ज्योतिबा, काळभैरव, महादेव मंदिर, चोपडाई देवी, यमाईसह इतर सर्व मंदिरात घट बसवण्यात आले. आज भाविकांनी तेल अर्पण करून ज्योतिबाचे दर्शन घेतले. यावर्षी श्री ज्योतिबाचा जागर 8व्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. आजपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने आज मंदिरात ज्योतिबाचा प्रसाद म्हणून लाडूच्या स्टॉलची सुरुवात करण्यात आली.